नमस्कार, वेलकम टू सासू नोकचोक रेसिपीज. मी नीना. आज आपण करतोय उपासाचा वऱ्याची खिचडी, वऱ्याच्या तांदळाची खिचडी. आता जेव्हा उपास असतो तेव्हा रोज रोज काय करायचं, तर ही खिचडी झटपट होते. तर आपण पाहूया. आता हे वऱ्याचे तांदूळ आहेत, 2 वाटी आहेत. मी धुवून ठेवलेले आहेत. एक मोठा बटाटा घेतले, हे अशा एवढ्या बारीक फोडी करायच्या. शेंगदाण्याचं कूट आहे, जिरं, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आहे, मीठ, साजूक तूप वरून घालायला, नारळ, साखर, साधारण तेल 2 ते 3 चमचे, जसं तुम्हाला आवडेल तसं तेल टाकतोय. तेल तापलं की जिरं 1 चमचा वरून घाला. जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता आणि मिरची, बटाटा टाकले आणि आता हे वऱ्याचे तांदूळ जे मी धुवून ठेवले ते घालते. सांगते की ढवळून घ्यायचे. चमचाभर अंदाजाने मीठ, साखर चिमूटभर टाका. मी 2 चिमटी टाकले. आणि शेंगदाण्याचा कूट हा जरा बऱ्यापैकी टाका. ते झालं ना की मी जरासं पाणी उकळत ठेवलंय. आता बघा, 2 वाट्याला मी 6 वाटी पाणी घेतले, कारण का जरा नरम मला आवडतो. तुम्हाला पाहिजे तर 5 वाट्या घेतल्या तरी चालतील, पण याला 2.5 पट तरी पाणी लागते एका वाटीला, तर तो वऱ्याचा भात चांगला होतो. त्याला छानपैकी उकळी आली. कुकर लावून 2 शिट्टे झालेले आहेत. शिट्टे झालेले बघा, आपण मस्त शिजलाय. थोडं हलवून घ्यायचं. 2 वाट्या वऱ्याचे तांदूळ होते, त्याला 6 वाट्या पाणी टाकले, तेव्हा हा एवढा छान फुललाय. आता याच्यावरून आपण साजूक तूप सोडायचं. उपवास आहे, थोडा साजूक तूप खा चालेल. आता आपण आपली वऱ्याच्या तांदळाची खिचडी तयार आहे. आणि जर तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीर घालून ही खाऊ शकता. तर बघत राहा सासू नोकचोक रेसिपीज.